नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी घेणार असून तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही बातमी शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण असे शिक्षक भरती संबंधीचे अपडेट्स आपण शेअर करीत असतो। शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्समध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आपणा सर्वांना माहित होतं की जे संस्थेला दोन प्रकारचे टॅब शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मध्ये रयत शिक्षण संस्थेने नेमका काय बदल केलेला आहे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका। पहा विद्यार्थी मित्रांनो, राज्यात सुमारे 9 वर्षांनंतर 12,000 शिक्षकांची जी पद भरती होणार आहे यासाठी पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया शासन राबवणूक करणार असल्याची माहिती येथे दिलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर शासनाने झुकते माप देऊन शिक्षण संस्थांना मुलाखतीचा पर्याय दिला आहे। मात्र कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने तो पर्याय न निवडता शासन देईल तो शिक्षक असा निर्णय घेत पवित्र या मार्गाने खऱ्या अर्थाने पवित्र या संगणकीय मार्गाने शिक्षक निवडणुकीचा पर्याय हा स्वीकारलेला आहे। तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी अत्यंत महत्त्वपूर्ण असून राज्यामध्ये 12,001 पदांची जी शिक्षक भरती होणार आहे त्यासाठी उमेदवारांसाठी जिल्हा व विभाग स्तरावर काही मदत कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। 31 तारखेपर्यंत ज्यांना दुरुस्ती प्रिंट वगैरे ज्या अडचणी आहेत ते सॉर्ट आउट करण्याकरिता वेळ दिलेला आहे आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर संस्था निवडीचे विकल्प उमेदवारांसाठी प्रसिद्ध होणार आहेत। पहा, आणि ते सुद्धा उपलब्ध होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संस्था निवडीचे त्या विकल्प उपलब्ध तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल मधील दुसऱ्या आठवड्यापर्यंत संस्था निवडीचे विकल्प उमेदवारांकरिता उपलब्ध होणार आहेत आणि हे विकल्प कशा पद्धतीने निवडायचे आहे याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। पवित्र प्रणालीवर उमेदवार व संस्थाचालक यासंबंधीच्या सविस्तर सूचना सुद्धा देण्यात येणार आहेत। आपल्या सगळ्याला माहितच आहे की खासगी संस्थांकरिता शासनाने आवाहन केलेले होते आणि त्यांच्याकरिता 2 टॅब उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामध्ये एकास 10 आणि एकास 1 असे 2 पर्याय निवडीसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले होते। तर यामध्ये एकास 10 आणि एकास 1 अशा 2 टॅबचं कारण काय, तर एकास 10 इथे संगणकीय प्रणालीमध्ये तुम्हाला टेट एक्झाम मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे 10 पैकी 1 उमेदवार हा निवडीकरिता ग्राह्य धरण्यात येणार होता आणि त्यासाठी जे टेटचे गुण आहेत त्याकरिता जर 1 जागा असेल तर 10 उमेदवारांना तिथे बोलवण्यात येणार आहे। त्याकरिता एकास 10 हा रेशो आहे, आपल्या सगळ्याला माहितच आहे। आणि काही ठिकाणी ज्या संस्थेला म्हणजे दुसरा ऑप्शन दिलेला आहे जिथे एकास 1 असं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे तिथे डायरेक्ट अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणांच्या आधारे निवड हे करण्यात येणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे हे विकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि यातील विकल्प स्वीकारणे हे संस्थेची ऐच्छिक इच्छा आहे आणि विकल्प ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असून यांना 25 मार्च पर्यंत मुदत होती आणि त्याकरिता थोडीशी मुदत यांना वाढवून दिलेली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे की यामध्ये रयत शिक्षण संस्थेने एकास 1 हा पर्याय निवडलेला आहे आणि त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे। आता आपण या रयत शिक्षण संस्थेमध्ये कोणकोणत्या पदांकरता पदभरती होणार आहे याविषयीची सुद्धा माहिती ही घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसेल रयत शिक्षण संस्था साताराची ही ऍड आहे। तर यामध्ये तुम्हाला आरक्षण न्याय सर्व माहिती ही मिळून जाईल। पहा, आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील मध्ये अनुसूचित जातीकरिता 67 महिलांच्या जागा आहेत, माजी सैनिकांच्या 33 जागा आहेत, अंशकालीनकरिता 22 जागा आहेत, प्रकल्पग्रस्ताकरिता 11 जागा आहेत, भूकंपग्रस्ताकरिता 4 आणि खेळाडूकरिता 11 जागा आहेत। समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 74 पदे आहेत आणि एकूण 222 पदे ही अनुसूचित जातीकरिता आहेत। अनुसूचित जमातीकरिता येथे एकही पद उपलब्ध नाही। त्यानंतर अनुसूचित जमाती पेसा करिता सुद्धा पद उपलब्ध नाहीये। विजा अ करिता महिलांच्या 15 जागा इथे भरल्या जाणार असून माजी सैनिकांच्या 7 जागा, अंशकालीन करिताच्या 5 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिताच्या 2 जागा आणि भूकंपग्रस्ताकरिताची 1 जागा, खेळाडूसाठीच्या 2 जागा अशा एकूण 17 जागा ज्या समांतर आरक्षण व्यतिरिक्त 17 जागा आणि एकूण 49 जागा विजा अ प्रवर्गासाठी भरण्यात येणार आहे। त्यानंतर भज ब साठी पाहू शकता 10 महिला, 5 माजी सैनिक, 3 अंशकालीन, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त आणि 2 खेळाडू करिता जागा असून समांतर आरक्षण व्यतिरिक्त 9 पदे आणि एकूण 32 पदांची भरती होणार आहे। भज क करिता एकही जागा नाहीये, भज ड करिता सुद्धा एकही जागा नाहीये,
विमा प्रकरिता महिलांच्या 11 जागा उपलब्ध असून 6 माजी सैनिक, 4 अंशकालीन, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 2 खेळाडू आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 11 पदे आहेत। एकूण 37 पदे येथे भरली जाणार आहेत। विमा प्रकरिता करिता 8 महिला, 4 माजी सैनिक, 3 अंशकालीन, 1 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 1 खेळाडू अशा पद्धतीने 10 समांतर आरक्षण व्यतिरिक्त अशी 28 पदे आहेत। ESV करिता 49 महिला, 24 माजी सैनिक, 16 अंशकालीन, प्रकल्पग्रस्ताकरिता 8, त्यानंतर भूकंपग्रस्ताकरिताच्या 3 जागा आणि खेळाडू करिताच्या 8 जागा आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली पदे 55 आहेत आणि एकूण 163 पदांची भरती येथे होणार आहे। त्यानंतर EWS कॅटेगरी करिता महिलांच्या 31 जागा असून माजी सैनिकाच्या 15 जागा, अंशकालीन करिताच्या 10 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिताच्या 5, भूकंपग्रस्ताकरिताच्या 2 आणि खेळाडूसाठीच्या 5, समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली 35 आहेत जागा आणि एकूण 103 जागांची पदभरती होणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 116 महिलांकरिता, माजी सैनिकाकरिताच्या 58 जागा, अंशकालीन करिताच्या 39 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिताच्या 19 जागा, भूकंपग्रस्ताकरिताच्या 8 जागा, खेळाडू करिताच्या 19 जागा आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली 35 पदे आणि 103 पदांकरिता पदभरती होणार आहे। तर अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सर्व माहिती ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता। दिव्यांगामध्ये अस्थिव्यंग 12 करिता, कर्णबधिर करिता 10, अल्पदृष्टी करिता 10 आणि एकूण 32 पदे भरली जाणार आहेत। एकूण 307 पदांकरिताची ही पदभरती आहे। महिलांच्या 152 माजी सैनिक, अंशकालीन 102, प्रकल्पग्रस्त 50, भूकंपग्रस्त 21, खेळाडू करिता 50, अनाथाकरिता 10, समांतर आरक्षण व्यतिरिक्त 330 आणि एकूण 1022 पदे ही भरली जाणार आहेत। तुम्ही पाहू शकता। त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये मराठी पदभरती करिताच्या मराठी माध्यमाच्या जागा आहेत याविषयीची आपण माहिती ही घेत आहोत। पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जवळपास सर्व पदांची पदभरती आहे। एकूण 34 पदे येथे वेगवेगळ्या प्रकारची भरली जाणार आहे। थोडक्यात आपण यांची माहिती घेऊया, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या पदांविषयीची, तुम्हाला जिथे तुम्ही ऍप्लिकेबल ठरता त्याविषयीची माहिती ही मिळून जाईल। यामध्ये पहिलं पद म्हणजे 9वी ते 10वी करिताची माहिती आपण घेऊया, ज्यामध्ये एडेड पद आहे। फिजिकल एज्युकेशन करिता मराठी माध्यम ग्रॅज्युएट आणि असलेल्यांना करिता 5 जागा आहेत। संस्कृत करिता 6 जागा आहेत। हिंदी करिताच्या 46 जागा आहेत। 9 ते 10 करिताच्या, म्हणजे आपण पहिले 9 ते 10 ची माहिती घेऊया सगळी। त्यानंतर सोशल सायन्स करिताच्या 59 जागा आहेत। मराठी करिताच्या 65 जागा आहेत। सायन्स करिताच्या 71 जागा आहेत। लँग्वेज इंग्लिश करिता 92 जागा आहेत। मॅथमॅटिक्स करिताच्या 100 जागा आहेत। त्यानंतर लँग्वेज मराठी करिताच्या 30 जागा आहेत। त्यानंतर मॅथमॅटिक्स हे सगळे 6वी ते 8वीच्या आता आपण जागा घेत आहोत, ज्यामध्ये लँग्वेज मराठीच्या 30, मॅथमॅटिक्सच्या 30, लँग्वेज हिंदीच्या 33, सायन्सच्या 36, लँग्वेज इंग्लिशच्या 57, सोशल सायन्सच्या 79, ऑल सब्जेक्ट 38, संस्कृतची 1, हिंदीची 1, सोशियोलॉजीची 2, हिस्ट्रीची 3, पॉलिटिकल सायन्सच्या 3, सायकोलॉजीच्या 4, जिओग्राफीच्या 8, इथे पहा हायर सेकंडरीच्या या जागा आहेत। त्यानंतर हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनच्या 9, लँग्वेज मराठीच्या 10, हायर सेकंडरीच्या जागा आहेत। कोऑपरेशन HS करिताच्या 11 जागा आहेत। त्यानंतर अजून आपण पुढील पदांची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये हायर सेकंडरी टीचरच्या जागा आपण पाहत आहोत। यामध्ये इंग्लिश करिताच्या ज्या जागा आहेत, लँग्वेज इंग्लिशच्या 15 आहेत। त्यानंतर HS करिता 15 आहेत। मॅथमॅटिक्स करिता 17 आहेत। त्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स करिता 18 आहेत। इकॉनॉमिक्स करिता 20 आहेत। बायोलॉजी करिता 30 आहेत। बुक कीपिंग करिता 30 आहेत। फिजिक्स करिता 33 आहेत आणि केमिस्ट्री करिता 45 ही पदे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण 1022 पदे ही जी संस्था, इतर संस्थांची जी धावपळ चाललेली आहे की आपण मुलाखतीतूनच पदभरती करावी, परंतु रयत शिक्षण संस्थेने मात्र हे सगळ्या गोष्टी सोडून आपल्या पवित्र प्रणालीद्वारे, अर्थातच पवित्र पद्धतीने 1022 पदांची पदभरती ही एकास एक या पद्धतीने भरण्यात येणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे, ज्या विद्यार्थी मित्रांकरिता आतुरतेने शिक्षक भरती करिताची वाट पाहत आहेत त्यांच्याकरिता।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आकडेवारी घेणार आहोत, ज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याविषयीची अत्यंत विस्तृत अशी माहिती आपण घेणार आहोत। शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये एकूण 1,97,520 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी 1,71,348 जणांनी परीक्षा दिली। त्यापैकी 1,23,000 उमेदवारांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे आणि केलेल्या उमेदवारांपैकी 1,23,000 पेक्षा कमी अर्ज पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर आहेत। तर टीईटीचे अर्ज हे अत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि ही माहितीच्या अधिकाराखाली मागवलेली माहिती आहे आणि अत्यंत बरोबर आहे। 1 ते 8 करिता म्हणजे सर्व माहिती आपण घेणार आहोत। 1ली ते 12वी साठी आलेले एकूण अर्ज 1,97,520 पैकी मुले 89,025 आणि मुली 8,480। त्यानंतर 1ली ते 8वी साठी एकूण अर्ज 25,997, मुले 14,959, मुली 11,037। पहा विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 8वी साठीचे एकूण अर्ज तुम्हाला दिसत आहेत। टीईटी पात्र असलेल्या उमेदवारांचेच 1ली ते 8वी करिता अर्ज हे भरू शकतात, हे आपल्याला माहित आहे। त्यानंतर 1ली ते 12वी साठीचे अर्ज एकूण 1,50,521 पैकी मुले 9,154 आणि इथल्या आकडेवारीचं काही मेळ लागत नाही। त्यानंतर 9वी ते 12वीच्या अभियोग्यता चाचणीस असलेले अर्ज एकूण 1,56,472 आणि इथे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारची ही माहिती आहे जी आपणास मिळालेली होती। तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती वाटली म्हणून ही आपण आपल्यास शेअर केलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पुढील महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे पवित्र पोर्टल कार्यशाळेचे जे आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये कोणती माहिती ही दिलेली आहे आणि त्या संबंधीच्या अपडेट्स आपण घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये जी सगळी कार्यवाही आहे पवित्र प्रणालीद्वारे होणारी पुढची जे आपल्याला टॅब उपलब्ध होणार आहे याची माहिती तुम्हाला यामधून मिळून जाईल। पहा, पहिला टप्पा आहे लोकल बॉडी व खासगी विना इंटरव्ह्यू संस्थाचा असेल, ज्याचे सिलेक्शन कॉम्प्युटरद्वारे होणार आहे। रेफरन्स सिलेक्शन व नियुक्ती पर्यंतची प्रोसिजर अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि काळजीपूर्वक बनवण्याकरिताची पारदर्शक आणि बुद्धिचातुर्याने बनवलेली आहे असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो लागणारा कालावधी आहे तो याच्यामुळे सुद्धा लागू शकतो असं मला वाटतं। पहा, 1,10,000 ऍप्लिकंट ज्यांनी पवित्रला आपले प्रोफाईल अपडेट केलेले आहे। सुरुवातीला एक गुणवत्ता यादी क्रिएट करण्यात येणार आहे आणि व त्या यादीनुसार रेफरन्सच्या क्रमनिहाय नियुक्ती ही कॉम्प्युटरद्वारे करण्यात येणार आहे, जे आपण पवित्र प्रणालीच्या GRच्या संदर्भातून सुद्धा क्लिअर करून घेऊ शकता। रेफरन्स देताना आपल्याला सोयीनुसार व आपल्या पात्रतेनुसार क्रम द्यायचा आहे। या संबंधीचे सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी अपडेट केलेले आहेत की 20 शाळा पसंती क्रमचा मुद्दा होता पहिला, तो रद्द करून शाळा पसंती क्रमचा मुद्दा ठेवलाय, त्यालाच आपण रेफरन्स म्हणत आहोत। तर त्याविषयीची माहिती सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओज मधून मिळवून घेऊ शकता। नियुक्ती ही बाय डिफॉल्ट कॉम्प्युटरद्वारे होणार असल्यामुळे आपला गुणानुक्रम व आपण दिलेला रेफरन्स हा योग्य असावा आणि त्यानुसारच आपली निवड होणार आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता, मग टीईटी, सीटीईटी, वय, संवर्ग, समांतर आरक्षण इत्यादी बाबी ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। त्यानंतर विषय वगैरे 7 फेब्रुवारी 2019 या पवित्र पोर्टल संदर्भातील नियुक्ती संदर्भातील GR नुसार होणार आहे आणि हा GR सुद्धा आपण स्पष्ट करून सांगितलेला आहे आपल्या चॅनलवर। ती जर माहिती हवी असेल तर तुम्ही शासन निर्णय या आपल्या प्लेलिस्ट मधून जाऊन ती माहिती घेऊ शकता। पात्र असलेल्या सर्व शाळा प्रत्येक अर्जदारास दिसणार आहेत। त्या संस्थांसाठी आपण पात्र नाही ते रेफरन्स यादीत दिसणारच नाही, त्यामुळे तुम्हाला रेफरन्स देताना ही तर अडचण नाहीये की ते आपण पात्र ठरतो किंवा नाही। फक्त राहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला तिथे जायचं आहे अथवा नाही। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेफरन्स देताना आपल्या सोयीनुसार व आपल्या पात्रतेनुसार क्रम द्यायचे आहेत। नियुक्ती ही बाय डिफॉल्ट कॉम्प्युटरद्वारे होणार असल्यामुळे आपला गुणानुक्रम सर्व माहिती ही तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। पसंती क्रम कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ पोर्टलवर येणारच आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करूनच आपल्याला लॉग इन हे करायचं आहे। बघा, आता लॉग इन करून कुठे तुम्ही कशा पद्धतीने हे टॅब दिसणार आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला दिसेल। लॉग इन ऍप्लिकंट लॉग इन केल्यावरच 2 नवीन टॅब दिसतील। बघा, रेफरन्स मध्ये 7 टॅब आणि रिपोर्ट मध्ये 2 टॅब। रेफरन्स मध्ये 7 ऑप्शन आहेत। जनरेट रेफरन्स पहिला ऑप्शन पहा, आपल्या शैक्षणिक पात्रता व इतर अटीनुसार पात्र संस्था ऑप्शन दिसणार आहेत, ज्याची एक्सेल शीट व PDF डाउनलोड करून घेणे व अभ्यास करून कच्चे रेफरन्स क्रम पेपरवर देऊन घेणे। त्यानंतर असाइन रेफरन्स हा दुसरा ऑप्शन दिसेल। वरील ऑप्शन दिसतील त्या संस्थेला आपण दिलेला रेफरन्स क्रम चौकटीत देणे, जे ऑप्शन नको असतील ते ब्लँक सोडणे। त्यानंतर तिसरा जो टप्पा असेल तो कन्फर्म रेफरन्स असेल। तिसरं टॅब आपण असाइन केलेले ऑप्शन क्रमवार दिसू लागली की त्यांना कन्फर्म करायचं आहे आणि चौथा असेल अँड रेफरन्स,
रेफरन्स, वरील रेफरन्समध्ये आणखी संस्था ॲड करायच्या असेल तर ॲड रेफरन्सवर क्लिक करायचं आहे. वरील सिलेक्ट करून शिल्लक राहिलेले ऑप्शन शो होतील. त्यातील आणखी ऑप्शन आपण ॲड करू शकता. डिलीट ऑप्शनमध्ये कन्फर्म केलेले ऑप्शन डिलीट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे एखादी ऑप्शन जर तुम्हाला निवडायचा नसेल तरी सुद्धा तुम्ही निवड केलेली आहे चुकून, किंवा तुम्हाला नंतर वाटलं की आपल्याला हा पर्याय नको, तर तुम्ही तो सुद्धा डिलीट करू शकता तेव्हा. त्यानंतर 6वी टॅब राहील चेंज रेफरन्स नंबर. आपण दिलेला रेफरन्स नंबर जर चेंज करावा वाटत असेल तर यानुसार टॅबमध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे 7 नंबरचा ऑप्शन 2 नंबरला हवा असेल तर तसे नंबर फिल केल्यास रेफरन्स क्रमांक हा चेंज करता येईल. त्यानंतरचा पुढचा जो टप्पा असेल किंवा पुढची जी टॅब असेल ती आहे रेफरन्स लॉक. ही लास्ट आणि महत्त्वाची स्टेप आहे. रेफरन्स लॉक म्हणजे तुम्हाला इथे लॉक करायचे तुम्ही कोणकोणते पसंतीक्रम दिलेले आहेत त्याकरिता. एकदा लॉक झाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एडिट करता येणार नाही. त्यानंतर लॉक केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आपला असेल तेथे OTP येईल आणि मग OTP फिल केल्यावर रेफरन्स लॉक होतील. त्यानंतर रिपोर्ट टॅबमध्ये जिल्हानिहाय संस्था जाहिरात सर्च करून पाहता येतील. आता इथे काय होतं की काही उमेदवारांचे रजिस्टर्ड मोबाईल नंबर जर प्रॉब्लेम असेल किंवा तो नंबर बंद पडलेला असेल तर त्यांना EO कडून हा नंबर चेंज करून घेणं गरजेचं आहे, कारण त्यावरच तुम्हाला पुढील OTP हा येणार आहे. त्यानंतर रिपोर्ट टॅबमध्ये जिल्हानिहाय संस्था जाहिरात सर्च करून पाहता येणार आहेत. दिलेले रेफरन्स क्रमवार दिसतील, त्याची PDF सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला नंतर तुमच्याकडे माहिती सेव्ह ठेवायची आहे की आपण कसं रेफरन्स दिलेला होता आणि आपली कशी निवड झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला पुढे चालून जे पात्र अपात्र यादी येईल त्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला एक पुरावा म्हणून सादर करता येऊ शकता. त्याचबरोबर तुमचा निवड कशी झालेली आहे, कोणत्या उमेदवाराची निवड झालेली आहे या संबंधीची माहिती तुम्हाला कळू शकते. म्हणजे ह्या रेफरन्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने झालेला असेल. त्यानंतर लक्षात ठेवा रेफरन्स क्रम हा खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या रेफरन्सला निवड झाली तर पुढील रेफरन्स हा डिलीट होऊन जातील. म्हणजे जर तुम्ही 1 ते 5 आणि 6 ते 8 पदाकरिता पात्र आहात, तुम्ही 1 ते 5 करिताचं पहिलं प्रिफरन्स दिले आणि 6 ते 8 करिताचं नंतर दिले, तर मग तुमच्या गुणानुक्रमे 1 ते 5 ला तुमचं पहिली निवड झाली तर पुढच्या रेफरन्सला ती सिस्टीम जाणार नाही, कारण शेवटी कॉम्प्युटर सिस्टीम आहे ही. तर पुढील रेफरन्स हा डिलीट होईल आणि एकदा झालेली नियुक्ती बदलता येणार नाही. आणि जर बदलायचं म्हटलंच तर तुमचा जे नियुक्ती आहे ते रद्द होते, तुमचे गुण सुद्धा कॉम्प्युटरमधून रद्द होतात. विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. इतर समर्ग आहेत सातत्याने प्रश्न विचारतात की आपण जनरलसाठी फॉर्म रेफरन्स देऊ शकता का, तर हो देऊ शकता. परंतु तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या ज्या अटी आहेत त्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित आणि विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्हाला पाहायला पाहिजे. त्यामध्ये सगळ्या महत्त्वपूर्ण अटी कोणत्या असायला पाहिजेत, म्हणजे जर तुम्हाला ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे कास्टवाल्या उमेदवारांना तर कोणकोणत्या बाबी त्यांनी पाळायला पाहिजेत याविषयीची विस्तृत माहिती आपण दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर संस्था विथ इंटरव्ह्यू फेज 2-3 होणार आहेत आणि ज्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांच्याकडे मग डायरेक्टली निवड होणार आहे. जसं आता आपण पाहिलंय रयत शिक्षण संस्थेने डायरेक्टली निवड केलेली आहे. तर यामुळे म्हणजे एकाच एक हा पर्याय निवडला आहे आणि तिथे डायरेक्टली जशा जिल्हा परिषद अशा ज्या शैक्षणिक संस्था आहेत, म्हणजे ज्या या इकडे आपल्या सरकारी शैक्षणिक संस्था आहेत तिथे डायरेक्टली जशी टेटच्या गुणांच्या आधारे भरती होणार आहे अगदी तशीच इथे सुद्धा होणार आहे. लोकल बॉडी व विदाऊट इंटरव्ह्यू संस्था यांच्यासाठीचा जो टॅब आहे तो त्यांनी निवडला आणि तुम्ही पण निवडला, त्याच्या गुणांनुसार तुमची निवड ही तिथे होणार आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती असून आता जे या संबंधीची माहिती पुस्तिका व्हिडिओ हे सुद्धा लवकरच येतील. आपल्याला एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यापासून पसंतीक्रम नोंदवायचा आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती वाटली म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर तुम्हाला काही अडचणी वाटतील किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही ॲडिशनल माहिती असेल, कारण बऱ्याचशा उमेदवारांना अजूनही बरीचशी ॲडिशनल माहिती माहीत असते, तर त्यांनी कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करावी, म्हणजे आपण इतर विद्यार्थी मित्रांना तुमच्या नावासकट ती पोस्ट ही शेअर करू शकू, जेणेकरून त्यांना ती माहिती ही प्राप्त होईल आणि मदतही होईल.